मला डिमांडच झाले त्या गाण्यावर बसाला वर्कआउट कसं करायचं इझी, जेणेकरून जास्त टाइम पण लागणार नाही आणि जास्त तुम्हाला वेळ पण देता येत नाही. काळीच बाहेर पडलं तर म्हणे गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 166वा दिवस आहे. तर आपली आपण 1 ग्लास पाणी आणि कॉफी पिली. तर चला आता ग्राउंडकडे निघू आता. चला. तर ग्राउंडवर आलो होता आपण, करण नाही आला, कॉल लावला होता त्याला. आता मग निघला आत्ता शिक घरून तो. तर काल लवकर आलता, आज आपण त्याच्या लवकर आलो. तर काल आपण दगड टाकले होते, पाणी तर अजून काय वरती आलं नाही, कारण पाऊसच पडला नाही काल. पाऊस जर पडला असता ना, लगेच पार भिंतीच्या काठोकाठ भरलेले. ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी लगेच पाणीच लगेच वरतून येऊन जाईल डायरेक्ट. तास फंडा आहे, दगड टाकल्यामुळे थोडंसं सोपं व्हायले. पण पाणी आलं ना, तर या पूर्ण भिंतीवरून पाणी येतं बघा. टोटल भिंत पूर्ण भिंतीवरून पाणी येतं. त्याच्यावरून आलं ना, मग इकडे डायरेक्ट प्रेशर येतो. कारण की रांजणगाव, कमळापूर जेवढं पाणी ना, सगळं पूर्ण ह्याचं पाणी धरणात येतं. कारण की थोडा पाऊस पडला तर पूर्ण तिकडचं पाणी येतं इकडं, असं फंडा येतो. तर चला वरती बसली काय रे, चला वॉर्मअपची तयारी करू आता. लई लोकांचा प्रॉब्लेम आहे. तर इझी फुल बॉडी वर्कआउट कसं करायचा. तर आज आपण बोलू आपण फुल बॉडी वर्कआउटचं कसं करायचं. नेमकी ज्यांना टाईम नाही सध्या, वर्कआउट करायला जास्त वेळ नाही, त्यांनासाठी सोपा अर्धा ते पाऊण घंटा तो वर्कआउट कंप्लीट होतो. तर तो वर्कआउट आपण सांगणार आहे आज. आणि त्यांनी काय काय बेनिफिट होते आणि तुम्ही बिझी शेड्यूलमध्ये कसा तुम्ही हा वर्कआउट करू शकता, हा बघू आपण आता. तर चला, पहिले सगळ्यात मेन गोष्ट, वर्कआउटच्या आधी सगळ्यात मेन गोष्ट अशी पहिली स्टेप म्हणजे वॉर्मअप. वॉर्मअप कसा करायचा तुम्हाला तर 20 ते 25 सेकंदात 30 सेकंदामध्ये तुमचं वॉर्मअप कसा करायचा. तेव्हा आम्ही फास्ट एक एक स्टेप पण करू शकता आणि 2-2, 3-3 पण स्टेप करू शकता. जसं तुमचा टाईम आहे तसा करू शकता आपण. हे वॉर्मअप केला तर पूर्ण बॉडी फ्री होऊन जाते. तर चला बघू आता हे वॉर्मअप.
तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर ही एक्सरसाइज आपण 2-2 3-3 सेट केले. तुम्ही सिंगल सेट केला तरी तुमची बॉडी फ्री होऊ शकते तर ह्या वॉर्मअपनी. पण कधी पण लक्षात ठेवा, रनिंगच्या पहिले वॉर्मअप हा कंपल्सरी करायचा, जेणेकरून तुम्हाला रनिंगला तुमचा परफॉर्मन्स ओके होण्यासाठी. तर चला, आज वॉर्मअप कंप्लीट झाला तर आपला जॉगिंगकडे जाऊ आता. चला, तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण चाललो जॉगिंगला. तर तेच गोष्ट आहे, वॉर्मअप करा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला जर टाईम जर असला किंवा ग्राउंड जर जवळ असलं तर तुम्ही जॉगिंग करू शकता. जॉगिंग नसली तर तुम्ही स्किपिंग करू शकता, नाहीतर जंपिंग जॅक करू शकता. जेणेकरून एकदम सिम्पल वर्कआउट आहे हे तुमचा. 25 ते 30 मिनिटात वर्कआउट होऊ शकतो हा असा वर्कआउट आहे. आणि जे सगळ्यात जास्त मेन प्रॉब्लेम म्हणजे बिझी शेड्यूल आहे, कोणाला टाईम नाही सध्या वर्कआउटसाठी, स्पेशल ग्राउंडला आणि स्पेशल जिमला वेळ द्यायला नाही आहे. तर हा वर्कआउट तुम्ही टेरेसवर पण करू शकता. पहिले वॉर्मअप करायचा, मग जंपिंग जॅक, स्किपिंग, मग अजून 2-3 वर्कआउट आहे एकदम सिम्पल आणि बॉडीला ग्रोथ करते. हा वर्कआउट आहे तुम्हाला सहज जास्त करून ग्राउंडला जायची गरज नाही, जिमला पण जायची गरज नाही. एकदम सिम्पल फुल बॉडी वर्कआउट आहे. तर चला, पहिले आपला काय टार्गेट, आपण जॉगिंग करू आणि नंतर वर्कआउटचं काय आहे ते बघू. चला. बसाला. 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. 2 पेक्षा थोडं पुढे गेलतो आपण, 50 मीटर. तर जायच्या टायमाला स्लो गेलतो, याच्या टायमाला फक्त स्टेप टाकल्या, फक्त स्टेप. कारण की आपल्याला जमतं स्टेप टाकायच्या, ताकद लावली नाही फक्त आपण. घाम आला दिसला पण आपण कधीच ताकद लावत नाही रनिंगमध्ये, फक्त स्टेपिंग टाकतो. हेच मेन फंडा असतो. रनिंग हा ताकदचा गेम नाही, फक्त टेक्निकचा गेम आहे. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जर तुम्हाला पहिलेच म्हणलं, तुम्हाला रनिंग जमत नसली तर दुसरा वर्कआउट करू शकता. रनिंग जमली तर मग तुमचा अर्धा वर्कआउट कंप्लीट होऊन जातो. तर चला, आजचं 2 किलोमीटर जॉगिंग आपली कंप्लीट झाली. तर आता पुढच्या वर्कआउटला बघू. चला. आता आपण जॉगिंग कंप्लीट केली आणि आता बॉडी कूलडाऊन केली, आता बॉडी रिलॅक्स झाली. तर आज आपण बघणार होतो फुल बॉडी वर्कआउट कसं करायचं इझी, जेणेकरून जास्त टाइम पण लागणार नाही आणि जास्त तुम्हाला वेळ पण देता येत नाही. तर पहिले तुम्ही जो म्हणलो वॉर्मअप करा. वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट आहे. त्याला जर तुमचं थोडाफार टाइम जाईनच, त्याच्यानंतर तुम्ही वर्कआउट सुरू करा. कधी पण ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता बघू इझी फुल बॉडी वर्कआउट कसा होतो. तर चला खाली जाऊ. तर चला खाली जाऊ आता. तर तुम्हाला अजून एक टेक्निक सांगतो. आपण जेव्हा किंवा तुम्ही रनिंग करत असले, लॉंग स्टेप टाकत असले आणि स्पीडने असले किंवा 1600 मध्ये, म्हणजे एंडिंगच्या पॉईंटला जर आपलं ओढायचं असलं तर म्हणजे ओढू म्हणजे स्टेप टाकतो आपण, तेव्हा काय करायचं, श्वास कसा घ्यायचा सगळ्यात मेन गोष्ट असते. तर त्या फंड्यात काय करायचं माहिती का,
कधी पण जे एकदम तुम्ही 1600 मीटर किंवा मॅरेथॉन एंडिंगला ओढते तेव्हा एकदम फुल ताकद लावते आणि फुल स्टेपिंग टाकते, तेव्हा काय करायचं, नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने श्वास घ्यायचा, दोन्हीने श्वास घ्यायचा आणि दोन्हीने सोडायचा. त्यांनी काय होतं, आपली बॉडी फुल गरम असते आणि ऑक्सिजनची गरज जास्त असते. दम का बरं लागतो तुम्हाला, ऑक्सिजन बॉडीला भेटत नाही म्हणून दम लागतो. त्याच्यामुळे दोन्हीने श्वास घ्यायचा आणि दोन्हीने सोडायचा, म्हणजे तुमच्या बॉडीला ऑक्सिजनची कमी होत नाही आणि तुम्हाला दम लागत नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ते चला, सगळ्यात बेसिक वर्कआउट आहे, जे नवीन असते बिगनर ज्यांनी चालू करायचा असतो इझी, तर तो आहे जम्पिंग जॅक. जम्पिंग जॅक कसा आहे ते बघू आपण. चला, मला एखादी असं भीती उभा करा, मग मला करण्या पुढे करण्या मागे. वरती हा. हे आले जम्पिंग जॅक. हे तुम्ही 2 ते 3चे पार्ट्स किती पण सेट करू शकता आपण, तुम्ही ते जे बिगनर असले तेव्हा. तर तरी हा मेन गोष्ट लक्षात ठेवा. ह्याने काय होतं, तुमचं जो बॉडी फॅट आहे ना तो सगळा टोटल कमी होऊन जातो. ह्याच्यावर स्किपिंग आहे, पण स्किपिंग एक एवढं लवकर जमणार नाही तुम्हाला, पण ह्याच्या आधी जम्पिंग जॅक मारा, ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर चला, अजून दुसरा वर्कआउट कोणता करू शकतो तुम्ही ते बघू. काळीच बाहेर पडलं तर म्हणे. तर चला, आता आपला दुसरा वर्कआउट आहे इन आउट वर्कआउट. ह्यो पण एकदम बिगनर लोकांनी केला ना तर होतो. तर ह्याचा बेनिफिट काय माहिती आहे का, तुमचे रनिंग करताना पाय असे ना ते ओके पडते, बॉडी पोझिशन ओके होती आणि जेवढा बॉडीचा फॅट आहे तो सगळा कवर होऊन जातो. आणि सगळ्यात मेन गोष्ट माहिती आहे का, ह्या 2 वर्कआउटला तुम्हाला कुठं जायची गरज नाही आणि कुठं जास्त वेळ द्यायची गरज नाही, ग्राउंडची गरज नाही, काहीच नाही. तुम्ही टेरेसवर पण करू शकता, कुठं पण करू शकता. फुल बॉडी वर्कआउट, ह्या पूर्ण पायापासून ते डोक्यापर्यंत फुल बॉडीचा वर्कआउट होतो याने. तर हे जे तुम्ही 4-4, 5-5, 6-6 जसं स्टॅमिना असेल तुमचा तसे तुम्ही स्टेप करू शकते. बाकीचं कोणतीच झंझट नाही. तर हे 2 एक्सरसाइज करा, तुमचं सगळं बॉडी वेट कमी होईल आणि स्ट्रेचर बी सगळी कमी होईल. तुम्हाला या रनिंगला आणि जिमला टाईम द्यायची गरज नाही. तर चला बघू कशी करायची एक्सरसाइज. तर हा वर्कआउट असा मारायचा, इन आउट करायचं, अप्पर बॉडी जास्त हलवायची नाही, लोअर बॉडीनेच इन आउट कोणती पण एखादी सपोर्ट वस्तू घ्यायची. म्हणजे कसं तुम्हाला अंदाज कळायला, पाय कसं टाकायचं कसं नाही. विदाऊट ह्याचं करू शकता पण अंदाज लागत नाही. आणि कसं ॲक्युरेट अंदाज लागतो आपल्याला, किती सेट मारले हे पण कळतं. तर या 2 एक्सरसाइज सगळ्यात मेन आहे. आजचं तुम्हाला फुल बॉडी इझी वर्कआउट सांगितलं तुम्हाला. तर चला, आपला आता रेग्युलरचा वर्कआउट चालू करू. तर चल, स्किपिंग मा रेग्युलरमध्ये मारू आता ना.
तर रेग्युलरमध्ये आपण स्किपिंग वर्कआउट कंप्लीट झाला आपला. आपण 4 5 सेट कम मारले 100-100चे. तर याने तर माहिती आहे आपला स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि स्पार्क पॉवर वाढते आणि काप्स मसल मजबूत होते. हे आपले रेग्युलर वर्कआउट आहे. तर चला आपला दुसरा वर्कआउट करतो. चल तर चला रेग्युलरचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर डिप्स मारले आपण. तर चला आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर आज आपण केलं फुल बॉडी इझी वर्कआउट कसा करायचा बिगनर लोकांनी आणि त्यांनी वेट लॉस झाला पाहिजेत. तर 2 एक्सरसाइज सांगितलं तुम्हाला. 2 एक्सरसाइजने तुमचं कवर होतं वेट लॉस आणि कुठं ग्राउंडला जायची गरज नाही, काही नाही. तुम्ही घरीच टेरेसवर किंवा घरामध्ये करू शकता हे 2 एक्सरसाइज. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. स्ट्रेचिंग करतो आता. आणि हां, वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग कंपल्सरी आहे, हे नक्की लक्षात ठेवा. 10 मिनटं वॉर्मअप, 10 मिनटं स्ट्रेचिंग. बाकीचा मधला वर्कआउट तुम्हाला जेवढा स्टॅमिना तेवढा, पण स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप कंपल्सरी करायचा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. हप्ताभर करून बघा, हप्त्याने काय रिझल्ट बघतो तेच कळवा. मग चला तर चला करण. सुट्टी दिली सावधच येतो मी बोलायला. हप्ता सुट्टी येऊ नये. हप्ताची दिसतो. तर आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर चला आवरायची तयारी करू आला. चला